मित्रहो नमस्कार. मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि चला सुरू करूया पुढचा दिवस म्हणजेच चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेचा आजचा दिवस 16वा. आपण पहिल्यांदा 5 नवीन शब्द बघणार आहोत, त्याचं उच्चारण आणि त्याचा अर्थ, आणि त्यानंतर आपण लागलीच बघणार आहोत 5 मराठीतील वाक्य इंग्रजीमध्ये कसं बोलायचं. सुरुवात करूया आजच्या 5 शब्दांवरून. मित्रहो, आपण पहिल्या सत्रामध्ये बॉडी पार्ट्स या शब्दांबद्दल बघितलो आहोत आणि आता आपण बघत आहोत सर्व प्रकारचे फ्रूट्स. आजच्या या स्लाइडमध्ये किंवा व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त शब्द आपण जे परदेशीय फळं आहेत, दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये आलेली जी फळं आहेत त्या फळांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. जास्तीत जास्त फळांचा अर्थ तोच असतो जो आपण म्हणतो, जसे की अवोकॅडो, जसे की किवी, स्ट्रॉबेरी. या शब्दांना मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये सुद्धा तेच नाव आहे. चला बघूया आजचा पहिला शब्द. टुडेज न्यू वर्ड कोकोनट. तर कोकोनट बघा, कोकोनट आपण कशाला म्हणतो? नारळाला म्हणतो. त्याचं स्पेलिंग बघूया, COCONUT. कोकोनट असं त्याचं उच्चारण असेल आणि त्याचा अर्थ आहे नारळ. कोकोनट म्हणजे नारळ. आजचा दुसरा शब्द आहे पीच. मी म्हटल्यासारखं पीच, स्ट्रॉबेरी, अवोकॅडो आणि किवी ही फळं साधारणतः इंडियामध्ये खूप कमी उत्पादित होतात. तर हे कुठून येतात? दुसऱ्या देशातून येतात. आता हे अवोकॅडो जो शब्द आहे याला आफ्रिकेमध्ये किंवा दुसऱ्या देशांमध्ये आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बघतो. तर दुसरा शब्द आहे पीच. त्याचं स्पेलिंग आहे PEACH. पीच म्हणजे आडू. त्यानंतर तिसरा शब्द आहे स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरीचा रंग स्ट्रॉबेरी सर्वांना आवडतं. आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये थंड हवेच्या ठिकाणी याचं उत्पादन आजकाल व्हायला लागलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वरमध्ये, इव्हन साताऱ्यामध्ये सुद्धा थंड हवेच्या ठिकाणी या स्ट्रॉबेरी पिकाचं उत्पादन आजकाल आपले महाराष्ट्रीयन शेतकरी सुद्धा घेत आहेत. स्ट्रॉबेरीचं स्पेलिंग आहे STRAWBERRY. स्ट्रॉबेरी, त्याला आपण मराठीमध्ये सुद्धा स्ट्रॉबेरीज म्हणूया. त्यानंतर पुढचा शब्द आहे अवोकॅडो. त्याचं स्पेलिंग आहे AVOCADO. अवोकॅडो असं त्याचं उच्चारण होईल आणि त्याचा अर्थ सुद्धा मराठीमध्ये अवोकॅडोच असं आपण म्हणूया. हिरव्या सफरचंदासारखं किंवा पियरसारखं हा किंवा आपण पेरूसारखं म्हणू शकतो तसा हा फळ असतो. त्यानंतर पाचवा शब्द आहे किवी. KIWI. किवी. किवीला आपण किवीच म्हणतो कारण हा सुद्धा दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये आलेलं फळ आहे. किवी वरून थोडंसं वेगळा असतो आणि मधून थोडंसं हिरवट असतो. ठीक आहे. अशा प्रकारच्या या शब्दांना आज आपण 5 शब्द बघितलेले आहेत: कोकोनट, पीच, स्ट्रॉबेरी, अवोकॅडो आणि किवी. मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला आजची शब्द समजलेली आहेत. कृपया मराठीच्या या शब्दांना चांगलं पाठ करा. तुम्हाला इंग्रजी शिकायचं असेल किंवा कुठलीही भाषा शिकायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही त्या भाषेचे जास्तीत जास्त शब्द पाठ केले पाहिजेत आणि म्हणूनच आपण रोज 5 इंग्रजीचे शब्द पाठ करत आहोत, कारण आपला मुख्य उद्देश आहे इंग्रजी बोलायला शिकणे. चला ही शब्द आपण वहीमध्ये लिहून काढूया आणि याचं पाठांतर रोज करूया. लागलीच आपण बघूया मराठीतील 5 वाक्य इंग्रजीमध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि त्याला बोलायचं. मित्रांनो नमस्कार. चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेचा आजचा दिवस 16वा. मी सर्वांचं स्वागत करतो आणि लागलीच आजचे नवीन 5 वाक्य मराठीतील इंग्रजीमध्ये कसं बोलायचं त्याचा आपण अभ्यास सुरू करूया. ही आहेत आजची 5 वाक्य. पहिलं वाक्य आहे ते शाळेत गेले. त्याला आपण म्हणूया दे वेंट टू स्कूल. दुसरं वाक्य आहे मी सकाळी लवकर उठलो. त्याला इंग्रजीमध्ये म्हणूया आय गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग. तिसरं वाक्य आहे बाहेर जाऊ नका किंवा बाहेर जाऊ नको. डोंट गो आउट. चौथं वाक्य आहे तो कोण आहे? हु इज ही असं आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणूया.
आजचं 5वं वाक्य आहे, 5वं, इकडे पहा, लुक हिअर. मित्रांनो, तुम्ही जर व्यवस्थितपणे ह्या वाक्यांना बघितलं तर अशी वाक्ये आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच वापरतो. तर चला बघूया या वाक्यांचा उपयोग आपण कुठं कुठं करतो. पहिलं वाक्य आहे, ते शाळेत गेले. बघा, आपण जेव्हा स्कूल सुरू होतं, आपली शाळा सुरू होते आणि मुलं शाळेला निघून जातात आणि आपल्याला जर कोणी विचारत असेल, मुलं दिसत नाहीयेत आज, मुलं कुठं गेले, तर त्यावेळेस आपण म्हणतो ते शाळेत गेले. तर त्यावेळेस आपण काय म्हणणार? दे वेंट टू स्कूल. कोणी विचारत असेल, आज अमोल दिसत नाहीये, अमोल कुठं गेलाय, आज कविता कुठं गेली आहे, आज दिया कुठं आहे, तर आपण म्हणायचं हे सर्वजण ते शाळेत गेले, म्हणजे दे वेंट टू स्कूल. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आपण बघूया, मी सकाळी लवकर उठलो. आता यामध्ये बघा, लवकरला अर्ली शब्द आहे, गॉट अप म्हणजे उठणे आणि मॉर्निंग म्हणजे सकाळ. अशा प्रकारे आपण नवीन वाक्य बनवूया इंग्रजीमध्ये. मी सकाळी लवकर उठलो, आय गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग. आपण आपल्या मित्रांना सांगतो, जरी रविवार असेल आणि आपण लवकर उठलो असेल तर आपण म्हणतो, मी आज रविवार असून सुद्धा लवकर उठलो, मी आज सकाळी लवकर उठलो. तर काय म्हणणार इंग्रजीमध्ये? आय गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग. पहिलं जे वाक्य आहे, आपण कालपासून या वाक्यांना हिंदीमध्ये सुद्धा बघत आहोत. पहिलं जे वाक्य आहे, ये पहला जो वाक्य है, इसको हम हिंदी में कैसे कहेंगे? ते शाळेत गेले, वे स्कूल चले गए, वे स्कूल के लिए निकल गए, तो दे वेंट टू स्कूल. अभी ये दूसरा जो वाक्य हमने हिंदी में नहीं देखा था, इसको कहेंगे मी सकाळी लवकर उठलो, म्हणजे मैं सुबह जल्दी उठा. मैं सुबह जल्दी उठा के लिए यहां पे होगा आई गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग. आजचा तीसरा वाक्य है, बाहर जाऊ नको. इसी को हम हिंदी में कहेंगे बाहर मत जाइए. बाहर जाऊ नको, इसको हिंदी में कहेंगे बाहर मत जाइए. आणि याला इंग्रजीमध्ये म्हणूया डोंट गो आउट. डोंट इथं दोन शब्द मिळून डोंट तयार झालेला आहे, त्याला डू नॉट सुद्धा आपण म्हणू शकतो. डोंट गो आउट, बाहर मत जाइए किंवा बाहेर जाऊ नको. आजचं चौथं वाक्य आहे, तो कोण आहे. आपण प्रश्न विचारत आहे. एखादा विद्यार्थी जर आपल्या मित्राला सोबत घेऊन आला असेल आणि आपण त्याला जाणत नसेल तर आपण काय म्हणतो? तो कोण आहे? हु इज ही. आता इथं बघा, बाहेर जाऊ नको, तिसरं वाक्य आपण बघूया. बाहेर जाऊ नको आपण कधी म्हणतो? पाऊस चालू असेल आणि आपली मुलं खेळायला बाहेर जाण्याचा जर आग्रह धरत असतील तर आपण म्हणतो बाहेर जाऊ नको, डोंट गो आउट. चौथं वाक्य, तो कोण आहे? हु इज ही, वह कौन है. अभी आज आहे आजचा 5वा वाक्य, इकडे पहा. इधर देखिए, इकडे पहा हिंदी में होगा इधर देखिए. आता इकडे पहा केव्हा म्हणतो आपण? बघा, बहुतेकदा शिक्षक जेव्हा शाळेमध्ये शिकवत असतात आणि मुलांचं लक्ष इकडं तिकडं असतं, तेव्हा शिक्षक म्हणतात इकडे पहा, लुक हिअर. किंवा बऱ्याचदा आई वडील काय सांगत असतात आणि मुलांचं लक्ष इतर ठिकाणी असतं, त्यावेळेस आपण म्हणतो, त्यावेळेस ते आपल्याला म्हणतात इकडे पहा, म्हणजेच लुक हिअर. तर ही आहेत आजची 5 वाक्य मित्रांनो. मी आशा करतो तुम्हाला ही समजली असतील. तुम्ही या वाक्यांना वहीमध्ये लिहा, त्यांचं पाठांतर करा आणि आपल्या मित्रांशी, आपल्या आई वडिलांशी, आपल्या कुटुंबातील सदस्यांशी या वाक्यांचा बोलण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.